हॅलो एव्हरीवन, तुम्ही पण त्यातले आहे का? तुम्हाला पालक बघितल्याबरोबर पालक पनीर आठवतं? पालक बटाटा कधी ट्राय केला आहे का? नसेल केला तरी रेसिपी तुमच्यासाठी एकदा नक्की ट्राय करून बघा. अगदी सोपी रेसिपी आहे. सुरुवातीला आपल्याला पालक बॉईल करून घ्यायचे आहे. एका पॅन मध्ये मी पाणी आणि मीठ गरम करायला ठेवलं होतं. त्यामध्ये स्वच्छ धुतलेली पालक छानपैकी बॉईल करून घेणार आहे. पालक बॉईल होईपर्यंत आपण आवश्यक तेवढी तयारी करून घेऊया. इकडे आपली पालक बॉईल झाली होती. थंडगार फ्रीजचं पाणी घ्यायचं किंवा बर्फाचं पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला बॉईल झालेली पालक टाकायचा आहे. मिक्सर मधून आपल्याला मिरची जी आहे तिची पेस्ट करून घेऊन त्यामध्ये पालक टाकून त्याची प्युरी तयार करायची आहे. इकडे पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये आपल्याला बटाटा जो आहे तो छान असा फ्राय करून घ्यायचा. मस्त लाल होईपर्यंत शिजवून घ्यायचा. फ्राय झालेला बटाटा जो आहे तो एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे. नंतर त्याच पॅन मधलं आपल्याला एक्स्ट्रा तेल बाजूला काढून आवश्यक तेवढं तेल घेऊन त्यामध्ये आपल्याला जिरं, मोहरी, हिंग, तेजपान आणि खुले लसूण टाकायचं आहे. व्यवस्थित परतून घेऊन त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कलर चेंज होईपर्यंत नंतर त्यामध्ये आपल्याला धनापूड, थोडीशी हळद, गरम मसाला टाकायचा आहे. मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. त्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचे आहे. तर टोमॅटो मी कट करून टाकले आहे. तुम्ही ते टोमॅटोची प्युरी वापरू शकता. टोमॅटो नरम झाले की त्यामध्ये आपल्याला पालक प्युरी टाकून त्याला थोडंसं पाणी टाकून तेल सुटेपर्यंत छान आपल्याला पालक जे आहे ते शिजवून घ्यायचे आहे. मस्त मिक्स करायचा. बघा कलर किती सुरेख आलेला आहे. चवीनुसार मीठ घालायचं थोडंसं. झाकण ठेवूया आणि छान अशी वाफ काढूया. बघा त्याला छान असं तेल सुटते. बघा छान असं आपली पालक प्युरी तयार झालेली आहे. आता त्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला फ्राईड बटाटा. व्यवस्थित 2-3 मिनिटं आपल्याला बटाटा जो आहे तो प्युरीमध्ये शिजवून घ्यायचा आहे. तयार झाला आपला पालक बटाटा. अगदी सोपी रेसिपी होती की नाही? आय होप तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल. तेवढं लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. मला भरभरून सपोर्ट करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.